ठीक आहे, सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. तर आपण आतापर्यंत RL सिरीज सर्किट पाहिलं, RL, RC आणि RLC असे 3 प्रकार पाहिले आपण सर्किटचे. ठीक आहे, R आणि L याला सिरीज सर्किट असं म्हणतात. R आणि L हे एकमेकांच्या सिरीज मध्ये जोडले, तर याला आपण RL सिरीज सर्किट असं म्हणतो. आणि इथं आपण अल्टरनेटिंग व्होल्टेज P Vm sin ओमेगा t हे अल्टरनेटिंग व्होल्टेज लावलं, त्यातनं करंट I वाहतो हे आपण पाहिलं. आणि मग हे जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज दोन ठिकाणी विभागलं जातं, VR आणि PL हे आपण पाहिलेलं आहे. आता हे सिरीज जोडायचे आहे, जर आपण हे पॅरलल जोडले R आणि हे L म्हणजे इंडक्टर, R म्हणजे रेजिस्टर, हे जर आपण पॅरलल जोडले, एकमेकाला पॅरलल जोडले, त्याला म्हणतात सिरीज. आणि ह्याला म्हणतात पॅरलल. पॅरलल कशामुळे? तर हे जे व्होल्टेज आहे हे व्होल्टेज P Vm sin ओमेगा t हे व्होल्टेज ज्यावेळेला आपण इथे जोडतो त्यावेळेला ह्यातनं करंट I व्हायला सुरुवात होते. हा करंट I. आता ह्या व्होल्टेजच्या अक्रॉस हे इंडक्टर जोडलाय आणि तसाच हा रेजिस्टर पण जोडलाय. त्या व्होल्टेजच्या अक्रॉस म्हणतो आपण त्याला. अक्रॉस म्हणजे ह्या व्होल्टेज R ला पण आहे लागू, आणि हे सगळं व्होल्टेज, समजा R व्होल्टेज 200 असेल तर हे 200 व्होल्टेज R ला पण लागू होतं आणि 200 व्होल्टेज L ला पण लागू होतं. इथं तसं नाही, इथून करंट सारखा वाहतो, तिथं व्होल्टेज सारखा. यामध्ये रेजिस्टर्स आणि इंडक्टर, रेजिस्टर आणि इंडक्टर याला सेम व्होल्टेज अप्लाय होतो. इथं तसं नाही, व्होल्टेज वेगळं आहे, इथं व्होल्टेज वेगळं आहे, तिथं व्होल्टेज वेगळं. हे तर हा दोन्हीमधला फरक आहे, नीट लक्षात ठेवा. इथं व्होल्टेज वेगवेगळं आहे, करंट मात्र सेम आहे. करंट या सर्किट मधनं सेम करंट वाहतो. जो I करंट आहे हा R मधनं पण वाहतो, L मधनं पण वाहतो, हा सेम करंट वाहतो. इथं त्याच्या उलट आहे, व्होल्टेज सारखं आहे दोन्हीला. R ला पण व्होल्टेज आणि L ला पण व्होल्टेज. 200 व्होल्ट L ला च्या अक्रॉस जोडलं आणि 200 व्होल्ट R च्या अक्रॉस जोडलं, तर मात्र करंट मात्र वेगळा होतो. हा जो I करंट आहे, समजा 10 एम्पियर करंट आहे, हा 10 एम्पियर करंट इथं I1 म्हणतो याला. I1 म्हणजे इंडक्टर मधनं वाहणारा करंट. त्यापैकी समजा 7 एम्पियर करंट इंडक्टर मधनं वाहत असेल तर राहिलेला 3 एम्पियर करंट I2 हा रेजिस्टर मधनं वाहतो. रेजिस्टर मधनं वाहणारा करंट वेगळा, इंडक्टर मधनं वाहणारा करंट वेगळा, आणि ह्या दोन्हीची बेरीज म्हणजे हा टोटल करंट. हा या सर्किट मधनं वाहणारा एकूण करंट I, त्यातनं हे I1 व्हायला इंडक्टर मधनं आणि I2 करंट व्हायला रेजिस्टर मधनं. इथं तसं नाही, सेम करंट I ची किंमत जर 10 असेल तर 10 एम्पियर रेजिस्टर मधनंही वाहतो आणि इंडक्टर मधनंही वाहतो. पॅरलल मध्ये तसं नाही, पॅरलल मध्ये करंट वेगवेगळा राहतो. पॅरलल मध्ये हा करंट व्होल्टेज सेम असतो, करंट वेगळा असतो. हा करंट I1 आणि I2, I1 7 असेल तर I2 3 आहे. म्हणजे हे टोटल करंटचं विभागणी होते या ठिकाणी. इथं व्होल्टेज जर 200 असेल तर ह्या 200 व्होल्टेजची विभागणी होते. सिरीज मध्ये व्होल्टेजची विभागणी होते आणि पॅरलल मध्ये करंटची विभागणी होते. व्होल्टेज सेम राहतं आणि करंट वेगवेगळा होतो. करंट प्रत्येक सर्किट मधला वेगळा असतो. यातला रेजिस्टन्स कमी जास्त म्हणून यातनं करंट वाहतो कमी, यातला रेजिस्टन्स कमी असेल तर यातनं करंट वाहतो जास्त. 7 एम्पियर का म्हणलं तर हा XL ची किंमत कमी आहे म्हणून यातनं जास्त करंट वाहतात, रेजिस्टरची किंमत जास्त आहे म्हणून यातनं करंट कमी वाहतात. इथं कसं आहे, इथं व्होल्टेज विभागलं जातं. VR मध्ये समजा इथं आहे 130 व्होल्ट आणि इथं आहे 70 व्होल्ट. तर हे व्होल्टेज इथं विभागलं जातं, करंट सेम राहतो. सिरीज मध्ये करंट सारखा राहतो आणि व्होल्टेजची विभागणी होते. पॅरलल मध्ये काय होतं, व्होल्टेज दोन्हीला सारखंच मिळतं. पॅरलल मध्ये R आणि L असे जोडले तर व्होल्टेज सारखंच मिळतं आणि करंट मात्र विभागला जातो. सेम करंट आहे, इथं इंडक्टर मधला करंट वेगळा आहे आणि रेजिस्टर मधला करंट वेगळा आहे. यात काय अडचण आहे का विचारा, बोला. समजतंय का?
मुलांनो, डांगे जॉईन झाली का? डांगे डांगे हो सर. होय. समजतंय का मी काय सांगतो दोन्ही मधला फरक? सिरीज मध्ये हे सिरीज आहे, आर आणि एल सिरीज मध्ये जोडले. तिथं आर आणि एल एकमेकाला पॅरलल जोडलेले आहेत. या ओळखीच्या आसपास आर आणि एल पॅरलल जोडले म्हणतात. त्याला म्हणतात पॅरलल जोडले. त्याला म्हणतात सिरीज जोडणी, सिरीज कनेक्शन. त्याला म्हणतात पॅरलल कनेक्शन. ज्यावेळेला या सिरीजच्या अक्रॉस व्होल्टेज जोडली, त्यावेळेला व्होल्टेजची विभागणी होती या दोन मध्ये. त्या व्होल्टेज हे टोटल व्होल्टेज या दोन मध्ये विभागलं जातं आणि करंट सारखा असतो. त्याच्या उलट तिथं व्होल्टेज सारखं राहतं. ते 200 व्होल्ट इंडक्टरला मिळतं, 200 व्होल्ट रेजिस्टरला मिळतं आणि करंट मात्र विभागला जातो. करंट हा जर 10 अँपिअर असेल तर हा करंट पुढं 7 अँपिअर यातनं वाढेल, 3 अँपिअर यातनं वाढेल. म्हणजे करंटची विभागणी होते पॅरलल मध्ये आणि व्होल्टेजची विभागणी होते सिरीज मध्ये. सिरीज मध्ये व्होल्टेजची विभागणी होती करंट सेम मध्ये. करंट सगळा 10 अँपिअर टोटल वाहतो. इथं तसं नाही, करंटची विभागणी होते. करंट टोटल 10 असेल त्यातला 7 अँपिअर इथं, 3 अँपिअर इथं. करंटची विभागणी, व्होल्टेज मात्र दोघाला सारखा. हा दोन्हीमधला फरक आहे आणि हे तेवढ्यासाठी तुम्हाला दोन्ही फिगर काढलेले आहे. यात काय अडचण आहे का विचारा? यात काय अडचण आहे का मुलांमध्ये? मुलांमध्ये बोला. नाही सर, समजलं. समजलं, ठीक आहे. तर आता आपण इथे पाहिलं रेजिस्टर्स मधला हा करंट आपण जर सेम करंट घेतला तर व्होल्टेज आणि करंट एकाच दिशेत असतात. व्होल्टेज आणि करंट इन फेज म्हणतो त्याला, एकाच दिशेत असतात. याच्यामध्ये फेज अँगल नसतो. इथं काय होईल बघा, इथला हा जो रेजिस्टर आणि करंट, त्या रेजिस्टर मधला करंट आणि व्होल्टेज, इथं व्होल्टेज सेम आहे. दोन्हीला व्होल्टेज इथं 200 इथं 200. व्होल्टेज घेतो रेफरन्सला. काय घेतलं? व्होल्टेज करंट घेतला, सेम करंट म्हणून करंट रेफरन्सला घेतला आणि हे व्होल्टेज इथं झालं. आता मी व्होल्टेज सारखा आहे, 200 व्होल्ट आर ला पण 200 व्होल्ट एल आहे आणि म्हणून कॉमन घेतलं. व्होल्टेज व्ही कॉमन घेतलं तर काय होईल? रोल नंबर 2 तुमचा स्पीकर ऑन आहे. रोल नंबर 2 ओंकार. रोल नंबर 2 वैष्णवी ओंकार. स्पीकर बंद करा तुमचा. रोल नंबर 2 B2 वैष्णवी ओंकार, स्पीकर बंद करा तुमचा, नाहीतर डिलीट करावं लागेल तुम्हाला. हा ठीक आहे. तर या ठिकाणी आपण काय करतो, करंट आणि व्होल्टेज एकाच दिशेत दाखवतो. तिथं पण आपण रेजिस्टर मधलं व्होल्टेज आणि करंट एकाच दिशेत दाखवणार आहे. फक्त इथे करंट वेगळा आहे, व्होल्टेज सेम आहे. एक करंट I1, एक I2. हा करंट I2 करंट इथे झाला. आता इंडक्टर मधलं कसं दाखवतो आपण? इंडक्टर मधला करंट हा पाठीमागे असतो. इंडक्टर मधला करंट पाठीमागे असतो आणि व्होल्टेज पुढे असतो. व्होल्टेज पुढे असतो. या ठिकाणी सेम करंट वाहतो म्हणून करंट रेफरन्सला घेतला. इथं सेम व्होल्टेज आहे म्हणून व्होल्टेज रेफरन्स. आता व्होल्टेज दाखवले, हे व्होल्टेज V, हे सेम व्होल्टेज इथं पण आहे, इथं पण आहे. हे सेम व्होल्टेज आहे. मग ह्यातला जो करंट आहे हा करंट पाठीमागे, करंट IL किंवा I1, हा I1 करंट आहे किंवा IL म्हणतो त्याला म्हणतो IL, त्याला म्हणतो IR. त्यातला वाहणारा करंट IR आणि व्होल्टेज, रेजिस्टर मधलं व्होल्टेज आणि करंट एकाच दिशेत असतो. I ची किंमत 0. सेम ह्याच्यासारखं, फक्त इथं करंट सेम आहे म्हणून करंट रेफरन्सला घेतला. इथं व्होल्टेज सेम आहे म्हणून व्होल्टेज रेफरन्स. इथं व्होल्टेज रेफरन्सला घेतला. व्होल्टेज सारखा आहे, 200 व्होल्ट 200 व्होल्ट. त्यातनं करंट आहे, हा रेजिस्टर मधला करंट आणि व्होल्टेज एकाच दिशेत. आणि इंडक्टर मधला करंट व्होल्टेजच्या पाठीमागे असतो. व्होल्टेजच्या पाठीमागे करंट असतो. यात काय अडचण आहे का सांगा? यात काय अडचण आहे का? आता ह्याची आपण डायग्राम करताना काय केलं होतं? हा करंट कॉमन घेतला. करंट कॉमन आहे, हे व्होल्टेज VR दाखवतो आणि हे VL दाखवतो. व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर
आणि हा पॅरालेलोग्राम पूर्ण केला होता आणि हा पॅरालेलोग्राम पूर्ण केल्यानंतर हे अप्लाइड व्होल्टेज हे व्ही आहे, हे व्हीआर प्लस व्हीएल मध्ये येतं. हे व्ही म्हणजे व्हीआर आणि व्हीएल ची बेरीज वेक्टर संबंध. आता हे तर करंट व्होल्टेज सारखं आहे, करंट वेगळा आहे. त्यातनं वाहणारा करंट आय आर खूप कमी आहे आणि ह्यातनं वाहणारा करंट आय एल हा जास्त आहे, 7 एम्पियर आहे. तर मी इथं दाखवलं ते आय आर आणि आय एल. तर ह्याचं कॉम्बिनेशन करताना हे व्होल्टेज आपण कॉमन घेतो, व्होल्टेज कॉमन घेतो. मग हा जो आय आर करंट आहे तो ह्या दिशेने दाखवला. आय आर रेजिस्टर मधला करंट बघा, हा करंट आय आर, हा आय आर, हे आय आर. रेजिस्टर मधला व्होल्टेज आणि करंट एका दिशेत असतं. फक्त इथं व्होल्टेज सारखं आहे, इथं करंट सारखा होता, त्या पॅरलल मध्ये व्होल्टेज सारखं आहे म्हणून व्होल्टेज मी रेफरन्स करीत आणि हा करंट दाखवला. त्यातनं वाहणारा करंट आहे तो आय आर ने इथे घेतो, दोन्ही एका दिशेत आहे. आता ह्याचं इथं कसं आहे, हे व्होल्टेज आहे दोघात सारखं, हे व्होल्टेज दोघात सारखं. आता ह्यातला जो करंट आहे इंडक्टर मधला करंट एल फॉर लॅग, व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे, व्होल्टेजच्या पाठीमागे हा करंट आपण दाखवूया. हा व्होल्टेजच्या पाठीमागचा करंट आय एल, हा करंट आहे आय एल. तो इथं मी हा करंट काढतो आय एल. करंट पाठीमागं व्होल्टेज, व्होल्टेजच्या पाठीमागं करंट, व्होल्टेजच्या पाठीमागं करंट. आणि त्यामुळं हे दोनचं मी इथं कॉम्बिनेशन केलं. जसं इथं या ठिकाणी काय केलं होतं, करंट कॉमन आणि व्होल्टेजचं कॉम्बिनेशन करून आपण टोटल व्होल्टेज काढतो, टोटल व्होल्टेज. आता मला टोटल करंट आय काढायचा आहे, टोटल करंट आय तो कशा कशात विभागला गेला, आय आर आणि आय एल मध्ये विभागला गेला. आय आर आणि आय एल, रेजिस्टर मधून वाहणारा करंट आय आर, इंडक्टर मधून वाहणारा करंट आय एल. तर याचे दोन भाग झाले, आय चे दोन भाग झाले, आय आर आणि आय एल. हा आहे आय आर आणि हा आहे आय एल. रेजिस्टर मधला करंट व्होल्टेजच्या दिशेने असतो आणि इंडक्टर मधला करंट व्होल्टेजच्या पाठीमागे असतो. आणि म्हणून त्याचं जर मी पॅरलेलोग्राम पूर्ण केला, हा पॅरलेलोग्राम पूर्ण केला, तर हा जो डायगोनल असतो, हा जो डायगोनल आहे, हा डायगोनल म्हणजे कर्ण. तर हा कर्ण म्हणजे टोटल करंट आय. टोटल करंट आय त्याचे दोन भाग झाले, आय आर आणि आय एल. आय आर व्होल्टेजच्या दिशेनं, आय एल पाठीमागे. हा पॅरलेलोग्राम पूर्ण केला तर आपल्याला टोटल करंट हा टोटल करंट. इथं आपण व्होल्टेज काढतो, पीआर आणि व्हीएल, पीआर आणि व्हीएल पासून व्होल्टेज काढतो. पॅरलल सर्किट मध्ये करंट किती आहे सर्किट मधला तो अशा प्रकारे काढता येतो. व्होल्टेज सेम आहे, हेच व्होल्टेज इंडक्टरला अप्लाय झालं, हेच व्होल्टेज रेजिस्टरला अप्लाय झालं म्हणून व्होल्टेज सारखं होतं. आणि रेजिस्टर मधला करंट व्होल्टेजच्या पाठीमागे आहे. रेजिस्टर मधला करंट हा पहिला करंट व्होल्टेजच्या पाठीमागे, व्होल्टेजच्या दिशेत आहे. व्होल्टेज आणि करंट एका दिशेत आहे म्हणून व्होल्टेज आणि करंट एका दिशेत आहे. इंडक्टर मधला करंट व्होल्टेजच्या पाठीमागे असतो, इंडक्टर मधला करंट व्होल्टेजच्या पाठीमागे असतो, मग व्होल्टेजनं पाठीमागे असतो 90 डिग्री असतो, 90 डिग्री -90. आणि इथं हायची किंमत 0, दोन्ही एकाच दिशेत असतात. आता ह्या दोन्हीची एकत्र करायची म्हणलं तर व्होल्टेज सेम घेतलं, व्होल्टेज सेम घेतलं. हा आय आर करंट इथं दाखवला आणि हा आय एल करंट खाली घेतला, आय तसा आय एल खाली घेतला आणि ह्याचा पॅरलेलोग्राम पूर्ण केला. हा जो पॅरलेलोग्राम पूर्ण केला, पॅरलेलोग्राम म्हणजे ह्याला पॅरलल हे असतं, हे आय एल आहे, हे आय एल, हे आय एल, हे आय एल, हा आय आर. आय आर आणि आय एल या दोन्हीची बेरीज म्हणजे आय आर आणि आय एल या दोन्हीची बेरीज म्हणजे आय. हे आपल्याला त्याला आर एल पॅरलल सर्किट म्हणतात, आर एल पॅरलल सर्किट, आर एल सिरीज सर्किट. आणि आर एल पॅरलल सर्किट मध्ये व्होल्टेज सेम असतो दोघाला, करंट वेगळा जातो. तिथं सिरीज मध्ये व्होल्टेज हे विभागलं जातं आणि करंट सारखा असतो. इथं करंट सारखा असतो, इथं करंट वेगवेगळा असतो. हा दोन्ही मधला महत्वाचा फरक आहे आणि याला म्हणतात फेजर डायग्राम ऑफ आरएल पॅरलल सर्किट. काय म्हणायचं, आरएल पॅरलल सर्किट. हे आहे आरएल पॅरलल सर्किट. रेजिस्टर मधला व्होल्टेज आणि करंट एका दिशेमध्ये
इंडक्टर मधला व्होल्टेजच्या पाठीमागे करंट असतो ते एकदा आपण दाखवलं. आयआर व्होल्टेजच्या दिशेनं, आयएल 90 डिग्रीनं पाठीमागं, आणि हा पॅरलल जर पूर्ण केला तर आपल्याला जो डायगोनल मिळतो तो डायगोनल म्हणजे टोटल करंट असतो. हा करंट ह्याच्यात आणि ह्याच्यात विभागला गेला, हा करंट इथं आणि इथं विभागला गेला, हे आणि हे त्याला पॅरलल हे आहे. तर हा आहे फेजर डायग्राम ऑफ आरएल सिरीज आरएल पॅरलल सर्किट. आरएल पॅरलल सर्किट. बोला याच्यामध्ये काय अडचण आहे का विचारा मुलांनो, विचारा, बोला. हा बोला ना, मुलींमध्ये कोण बोलणार? बघा आयआर म्हणजे असतं फी डिवायडेड बाय आर. करंट आहे रेजिस्टर, हे आहे व्होल्टेज, व्होल्टेज भागिले रेजिस्टन्स म्हणजे करंट. तिथे काय होतं, आयएल इज इक्वल टू सेम यांनी केलेल्या विरोधाला एक्सेल म्हणतात, पी बाय एक्सेल म्हणजे आयएल, आणि आयआर म्हणजे पी बाय आर. यांनी केलेला विरोध, या सर्किट मध्ये करंट वाढवण्याचा विरोध आर, याला अप्लाय झालेलं व्होल्टेज व्ही. म्हणून ह्यातनं वाढणारा करंट काढायचा असेल तर व्ही बाय आर. ओम्स लॉ काय सांगतो, करंट इज द रेशो ऑफ व्ही बाय आर. व्होल्टेज आणि त्याचा रेजिस्टन्स विरोध त्याला म्हणतात करंट. इथं पण तेच आहे, इथं आहे व्होल्टेज व्ही आणि यांनी केलेला विरोध, यांनी केलेल्या विरोधाला म्हणतात एक्सेल. व्ही बाय एक्सेल म्हणजे आयएल, व्ही बाय एक्सेल म्हणजे आयएल. आता हे आपल्याला कसं लिहिता येईल, करंट I is equal to current IR plus current I. तर व्होल्टेजचे दोन भाग झाले, V is equal to VR plus VL असं लिहितो आपण. इथं तसं नाही, करंटचे दोन भाग झाले, I is equal to IR plus IL. या करंटचे दोन भाग झाले आणि ते आपण असं लिहितो. आता IR म्हणजे काय, V by R प्लस J P by XL. हे तुम्ही ज्यावेळेला रेष काढता त्याला म्हणतात वेक्टर. वेक्टर जर तुम्हाला दाखवायचं नसेल तर I म्हणजे V by J, त्या दोघांचा एकत्रित इम्पिडन्स म्हणजे V by J, V by R प्लस J V by XL. सगळ्यातलं V कॉमन आहे, याला V न बाहेर काढलं, याला V न, तर आलं 1 by J is equal to 1 by R plus 1 upon JXL. 1 by R plus J 1 by XL. तर त्याला म्हणतात, हे आहे इम्पिडन्स ऑफ दिस RL पॅरलल सर्किट. RL पॅरलल सर्किट. इथे काय करतो आपण, V is equal to VR plus VL. V is equal to VR plus VL. V म्हणजे I into J, VR म्हणजे I into R plus J I into XL. तर इथं Z is equal to, सगळ्यांना I काढून टाकलं तर Z is equal to R plus JXL हा असतो इम्पिडन्स. इथं तसं नाही, 1 by Z is equal to 1 by R plus 1 by 1 plus J 1 by XL हा या ठिकाणी आपल्याला इम्पिडन्स दाखवता येतो. यात काय अडचण आहे का सांगा, बोला. मुलांना बोला, यात काय अडचण आहे का? नाही सर. नाही सर. हो सर. लक्षात येतोय का? हो सर. हो सर. हो सर. जर ह्याचा जर आपण रेसिप्रोकल घेतला, जे 1 by Z 1 by R J 1 plus XL, तर याला म्हणतात RL पॅरलल सर्किट. आणि याचा फेजर डायग्राम, याचा वेव्हफॉर्म जर काढायचा असेल, तर हे जे इथं जे व्होल्टेज असतं, आता आपण या वेव्हफॉर्म मध्ये V is equal to Vm sin omega t हे अल्टरनेटिंग व्होल्टेज या सर्किटला जोडलंय.
कुठलं जोडले P इज इक्वल टू Vm sin ओमेगा टी हे व्होल्टेज या पॅरलल सर्किटला जोडलं म्हणून तिथे घेतलं P इज इक्वल टू Vm sin ओमेगा टी हे झालं व्होल्टेज. आता जो ह्यातला करंट आहे I बघा हा करंट I आहे हे आहे व्होल्टेज आणि हा आहे करंट. मग पाठीमागे का पुढे व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे का व्होल्टेजच्या पुढे करंट आहे बोला. त्या फिगरवरून तुम्हाला ते टोटल व्होल्टेज आहे V आणि हा करंट आहे यातनं वाहणारा I हा करंट आहे I. व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे का व्होल्टेजच्या पुढे करंट आहे कोण सांगेल. व्होल्टेजच्या पुढे करंट आहे का व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे बोला. डांगे व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे. व्होल्टेजच्या पाठीमागे आहे. बघा तुम्ही असं क्रमांकामध्ये फिरताय आणि मग हा पुढे आहे का हा पुढे आहे. इथं असं फिरत असेल तर हा पुढे आहे हा पाठीमागे आहे. व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे आणि मग आपल्याला जर करंट पाठीमागे घ्यायचा असेल तिथे अँगलनं फाय समजा फायची किंमत मी 45 घेतो. फाय इज इक्वल टू 45 डिग्री हे आहे 90. त्याचा 0 आणि 90 त्याच्यामधला आला हा 45. हा झाला करंटचा स्टार्टिंग पॉईंट. करंट पाठीमागे आहे व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे. व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे मग हे 45 डिग्रीनं करंट पाठीमागे आहे. 45 मध्ये 90 मिसळलं तर 135 ला हा करंट मॅक्सिममला जाईल. 0 मध्ये 90 मिसळलं तर व्होल्टेज मॅक्सिमम जाईल. तसं 45 मध्ये 90 मिसळलं 45 मध्ये 90 मिसळलं 135 करंट मॅक्सिमम जाईल. 0 मध्ये 90 मिसळलं व्होल्टेज मॅक्सिमम. 90 मध्ये व्होल्टेज 90 मिसळलं 180 ला हा करंट 0 ला. तसं 135 मध्ये 90 मिसळलं तर 235 हे 225 ला 135 अधिक 90 225 ला करंट 0 ला. 225 मध्ये 90 मिसळलं 180 मध्ये 90 मिसळलं तर व्होल्टेज पाठीमागे व्होल्टेज पाठीमागे. तसं 225 मध्ये 90 मिसळलं तर किती येतं 315. 315 ला करंट मायनस झालं. 315 ला करंट मायनस मॅक्सिमम हे आहे 270. व्होल्टेज 0 90 ला मॅक्सिमम. 0 मध्ये 90 मिसळलं व्होल्टेज मॅक्सिमम. 90 मध्ये 90 मिसळलं 180 ला व्होल्टेज 0 झाला. 180 मध्ये 90 मिसळलं 270 ला व्होल्टेज 0 झाला. 270 मध्ये 90 मिसळलं 360 ला व्होल्टेज 0 ला येतो. तसंच 90 मिसळत गेलं की व्होल्टेज मॅक्सिमम करंट पण आला. 45 डिग्री कसं काढलं फायची किंमत मी अंदाजे 45 व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे पाठीमागे म्हणून ही बाजू हे घेतलं 45 हे आहे 45 डिग्री. हे 45 डिग्री पाठीमागे आहे हे स्टार्टिंग झालं. मग इथून इथं स्टार्ट होतं 90 मध्ये मॅक्सिमम. इथं आता 45 मध्ये स्टार्ट झालं तर ह्याच्यात 90 मिसळलं की हे करंट मॅक्सिमम आला. हा करंट इथं मॅक्सिमम आला. नंतर 90 मध्ये 90 मिसळलं की व्होल्टेज 0 आहे म्हणजे 180 ला 0 आहे. तसं 135 मध्ये 90 मिसळलं की करंट 0 आहे 225. तसं आता इथं 180 मध्ये 90 मिसळलं की व्होल्टेज मायनस ला जातं. 225 मध्ये 90 मिसळलं की करंट मायनस मॅक्सिमम. आणि हे 315 मध्ये 90 मिसळलं की करंट 315 मध्ये 90 मिसळलं तर 405 अँपिअर येतं. त्या 405 ला करंट येतो 0 ला. त्या अशा ह्या दोन वेव्ह आपल्याला वेव्हफॉर्म या सिरीज पॅरलल त्याच्यामध्ये तसंच आहे सेम इथं आहे काही फरक नाही. इथं पण व्होल्टेज आणि करंट याच्यामध्ये फेज डिफरन्स आहे. व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे. फाय अँगल फायची किंमत आहे 45 डिग्री. हा फाय अँगल पाठीमागे आहे म्हणून इथून सुरुवात केली. त्याच्यामध्ये 90 मिसळलं मॅक्सिमम ला गेली. त्याच्यामध्ये 90 मिसळलं 0 ला आली. 0 मध्ये त्याच्या 225 मध्ये 90 मिसळलं 315 ला मायनस. त्याच्यामध्ये 90 मिसळलं तर 405 ला परत हा करंट 0 ला येतो. आणि ह्या करंटचं इक्वेशन येतं Im sin ओमेगा टी. आता फाय मायनस का प्लस सांगा. त्या इक्वेशन मध्ये व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे. फाय मायनस का प्लस
व्होल्टेजच्या पाठीमागे म्हणजे मायनस, व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे म्हणजे मायनस, आणि म्हणून इथं ओमेगा टी मायनस पाय किंवा 2 पाय एफ टी मायनस पाय असं करंटचं इक्वेशन येतं. करंटचं इक्वेशन अशा प्रकारे येतं. काय अडचण आहे का सांगा. इथं वर पण तेच वेव्हफॉर्म आपण आरएल सिरीज सर्किटचा जो वेव्हफॉर्म काढला होता तो पण असाच होता, यात काही फरक नाही, वेव्हफॉर्म सारखाच आहे. आणि फेजर डायग्राम मध्ये आपण काय करणार आहोत, हे जर व्होल्टेज आहे ते व्होल्टेज रेफरन्सला घेतो तर त्याच्या पाठीमागे करंट आहे, त्या पाठीमागे करंट किती डिग्री पाठीमागे आहे, पाय मायनस पाय. व्होल्टेजच्या पाठीमागे करंट, व्होल्टेजच्या पाठीमागे मायनस पाय, ते इथे दाखवलं. याला म्हणतात फेजर डायग्राम ऑफ आरएल पॅरलल सर्किट. आरएल पॅरलल सर्किटचा हा फेजर डायग्राम. व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे हाय अँगल, तेच इथं दाखवलं. आयची किंमत मी 45 घेतली आणि व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे. ही बाजू म्हणजे पाठीमागे आणि ही बाजू म्हणजे पुढं, ते आपण पाहिलेलं आहे. लीडिंग आणि लॅगिंग, याला लॅगिंग म्हणतात. मायनस म्हणजे लॅगिंग, करंट लॅगिंग आहे कशाला, व्होल्टेजला. कितीनं लॅगिंग आहे, आय अँगल. तर पायची किंमत मी 45. बोला यात काय अडचण आहे का सांगा. काय अडचण आहे का मुलीनो, बोला पण. नाही सर. समजतंय ना. हे आपण घेतलेलं आहे, हे आज घेतोय. आर आणि एल एकमेकाला पॅरलल जोडलेले आहेत, याला पॅरलल म्हणतात, याला सिरीज म्हणतात. काय फरक समजला का दोन्ही मधला. तिथं व्होल्टेज, ह्याच्यामध्ये व्होल्टेजचे दोन भाग असतात. व्होल्टेज दोन भागात विभागलं जातं. हे व्होल्टेज व्हीआर आणि व्हीएल मध्ये विभागलं जातं आणि इथं करंट विभागला जातो. व्होल्टेज दोन्हीला सारखं राहतं. व्होल्टेज हेच व्होल्टेज 200 व्होल्ट इथं अप्लाय होतं, हेच व्होल्टेज इथं अप्लाय होतं. फक्त हा जो टोटल करंट आहे त्याचे दोन भाग होतात, एक इंडक्टर मधनं वाहतो आणि दुसरा करंट रेझिस्टर मधनं वाहतो. दोन्ही हे वेगळे करंट आहेत आणि आपण इथं व्होल्टेज सारखं आहे म्हणून व्होल्टेज रेफरन्स घेतलं आणि करंट दाखवला. व्होल्टेज आणि करंट, रेझिस्टर मधला व्होल्टेज आणि करंट एकाच दिशेत असतात आणि इंडक्टर मधलं व्होल्टेज आणि इंडक्टर मधला करंट व्होल्टेजच्या पाठीमागे असतात. त्या करंट पाठीमागे दाखवला. तर त्याचा ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करताना व्होल्टेज कॉमन घेतलं, आहे असं दाखवला आणि हे आयएल इंडक्टर मधनं वाहणारा करंट त्याच्या पाठीमागे 9 व्होल्टेज दाखवला. त्याच्या व्होल्टेजच्या पाठीमागे हा करंट 9 व्होल्टेज घेतला आणि हा करंट 3 फेज मध्ये. तर ह्याचं पॅरललोग्राम पूर्ण केल्यानंतर हा डायगोनल जो येतो हा टोटल करंट. डायगोनल म्हणजे टोटल करंट, ह्यातनं वाहणारा करंट बेस आणि ह्यातनं आयएल मधनं वाहणारा करंट हाईट. तर हे याला म्हणतात फेजर डायग्राम ऑफ आरएल पॅरलल सर्किट. फेजर डायग्राम ऑफ आरएल पॅरलल सर्किट. इथं सेम असंच आहे, फक्त इथं करंट रेफरन्सला घेतलाय. त्यातलं व्होल्टेज आणि करंट एकाच दिशेत असतो. तिथलं व्होल्टेज ह्यातला करंट पाठीमागं, व्होल्टेज पुढे असतो, हे व्होल्टेज पुढे आणि हा पॅरलल पूर्ण केला. आपल्याला हे व्होल्टेज दोन भागात विभागलं गेलं ते इथं मिळालं. आता इथे करंट विभागला जातोय. हा करंट काढताना हा करंट बेसला आणि इंडक्टर मधला करंट पाठीमागे असतो, इंडक्टर मधला करंट व्होल्टेजच्या पाठीमागे असतो. हा पॅरलल पूर्ण केला, आपल्याला टोटल करंट आय मिळाला. टोटल करंट आय मिळाला. यात काय अडचण आहे का सांगा डांगे, बोला. समजतंय का. हो सर. मुलांमध्ये कोणाला काय अडचण आहे का. बोला मुलांना, पटपट वेळ होतोय आपल्याला. नाही सर समजते. आता हे होतं आर आणि एल पॅरलल जोडले, आर आणि एल सिरीज मध्ये जोडले. आता आपण आर आणि सी सिरीज मध्ये जोडलं आणि आर आणि सी पॅरलल मध्ये जोडलं तर काय फरक येतो त्याच्यामध्ये बघूया. आर आणि एल इथं सिरीज मध्ये होतं, त्याच्या यात आपण आर आणि सी घेऊया. आर आणि सी कॅपॅसिटर आणि रेझिस्टर. हे याच्यामध्ये पुन्हा काय विचारायचं का, आता मी हे घालवणार पुसणार आहे मुलांमध्ये.
समजतंय का? ठीक आहे. परत एकदा सांगा. दरवेळेला तुम्ही एकच व्यक्ती आहे की जी परत एकदा सांगा मला. तुम्ही मला वाटतं पहिली लेक्चर अटेंड केली नाही काय असं वाटतंय. रेजिस्टर आणि इंडक्टर सिरीज मध्ये जोडले जातात. रेजिस्टर आणि इंडक्टर पॅरलल मध्ये जोडले. हे तर फरक कळला का? आता विचारणार आहे कोणी आता जे परत सांगा म्हणले परत एकदा हे हा फरक कळला का सांगा. लेट जॉईन झालोय सर. ठीक आहे. हॅलो कडलासकर बोलतोय. हा काय आडनाव आहे? कडलासकर. कडलासकर. आर आणि एल सिरीज मध्ये जोडले जातात त्याला आणि आर आणि एल पॅरलल जोडले जातात त्याला पॅरलल जोडले एकमेकाला पॅरलल. पॅरलल मध्ये व्होल्टेज सारखं मिळतं दोन्हीला. त्यात आर आणि एल ला व्होल्टेज सारखं मिळतं आणि इथं करंट सारखा होता. सिरीज मध्ये करंट सारखा होता आणि इथं व्होल्टेज सारखं मिळतं. इथं करंट वेगळा राहतो. त्यातनं वाहणारा करंट वेगळा त्यातनं वाहणारा करंट वेगळा. मी 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या टर्म संपेपर्यंत की रेजिस्टर मधलं व्होल्टेज आणि करंट एकाच दिशेत असतो. इंडक्टर मधलं व्होल्टेज आणि करंट व्होल्टेज पाठीमागे असतं. व्होल्टेज पुढे असतं आणि करंट पाठीमागे असतं. ते व्होल्टेज पुढं आणि करंट पाठीमागे. तेच इथं दाखवलंय. व्होल्टेज हे अप्लाइड व्होल्टेज इथं घेतलं तर त्यातनं वाहणारा करंट आय एकाच दिशेत असतो. एकाच दिशेत. तिथनं इंडक्टर मधलं करंट व्होल्टेजच्या पाठीमागे असतो. ते व्होल्टेज देत नसलं तिथं करंट पाठीमागे जातं. या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं तर व्होल्टेज कॉमन हे आय आर आहे कसं घेतलं हे आय एल आहे कसं घेतलं तर हे हा जो रिझल्टंट आहे हा रिझल्टंट म्हणजे डायगोनल. हा डायगोनल करंट आय असतो. त्या आयचे 2 भाग आय आर आणि आय एल. हे आय आर आणि आय एल याचा डायगोनल हा करंट आपल्याला टोटल करंट या सर्किट मधून वाहणारा करंट मिळतो. या सर्किट मधून वाहणारा करंट आपल्याला इथं डायगोनल मिळतो आणि ह्याला फेजर डायग्राम असं म्हणतात. आता याच्यावरून असं लक्षात येतं की व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे. व्होल्टेजच्या पाठीमागे तुमच्या ग्राउंडवर मुलं पळत आहेत अशा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये तर इथं व्ही पुढे आय पाठीमागे. तेच इथं दाखवलं व्ही पुढे आय पाठीमागे. त्याला फेजर डायग्राम असं म्हणतात. आणि व्होल्टेजच्या पाठीमागे करंट असेल तर त्याला मायनस चिन्ह येतं. त्याला फेज अँगलला मायनस म्हणतात. हे सतत लक्षात ठेवा. या गोष्टी त्या बेसिक आहेत. व्होल्टेजच्या पाठीमागे करंट असला की फेज अँगल मायनस असतो. व्होल्टेजच्या पुढे करंट असला की फेज अँगल प्लस असतो आणि याला लॅगिंग म्हणतात. व्होल्टेजच्या पाठीमागे करंट म्हणजे लॅगिंग. आता समजलं का? बोला काढलास तर हा सर. तुम्ही मागच्या नोट काढा जरा. मागच्या नोट घ्या म्हणजे तुमच्या एकदा हाताखाली गेलं तर परत समजेल. बरोबर. पाठीमाग म्हणजे काय पुढे म्हणजे काय हे सगळं त्यात दिलेलं आहे. व्होल्टेजच्या पाठीमागे करंट म्हणजे काय मायनस. व्होल्टेजच्या पुढे करंट असेल तर प्लस. हेच इथं दाखवलंय. आणि हे जे वेव्हफॉर्म असतो वेव्हफॉर्म म्हणतात त्याला. व्होल्टेज 0 न दाखवतात तुम्ही 0 90 180 270 360. तर व्होल्टेज 0 ला 0 असतं. 90 ला मॅक्सिमम ला 180 ला 0 270 ला मायनस मॅक्सिमम आणि 360 ला 0. आता करंट पाठीमाग आहे काय आहे पायची किंमत 45 देते तर 45 ला 0 45 मध्ये 90 मिसळलं तर 135 ला मॅक्सिमम. जसं 0 मध्ये 90 मिसळल्यावर तिथे मॅक्सिमम येतो तसं 45 मध्ये 90 मिसळलं की करंट तिथे मॅक्सिमम करणार. त्याच्यामध्ये 90 मिसळलं की व्होल्टेज 0 ला येतं. त्याच्यामध्ये 90 मिसळलं 135 मध्ये 90 मिसळलं तर 225 ला करंट आला 0 ला. 225 मध्ये 90 मिसळलं जसं 180 मध्ये 90 मिसळल्यावर 270 ला व्होल्टेज मायनस येतं तसं 225 मध्ये 90 मिसळलं तर 315 ला करंट मायनस ला मॅक्सिमम ला. आणि याच्यामध्ये जी 90 मिसळलं की 0 ला येतं. 270 मध्ये 90 मिसळलं की व्होल्टेज 0 ला येतं. 315 मध्ये करंट 90 मिसळलं की करंट 0 ला येतं. त्याला म्हणतात वेव्हफॉर्म ऑफ आरएल पॅरलल सर्किट. आरएल पॅरलल सर्किट लक्षात ठेवा. आहे फेजर डायग्राम हे आहे वेव्हफॉर्म. ही फेजर डायग्राम टोटल फेजर डायग्राम आहे आणि हे आहे सर्किट. काय आहे एक्सप्लेनेशन देणार. रेजिस्टर आर अँड कंडक्टर एल आर कनेक्टेड पॅरलल टू द व्होल्टेज V. R and L are connected parallel to the voltage V. Then current I will flow through the circuit. This current is divided in two parts.
The current flowing through the resistor is known as IR, and the current flowing through the inductor is known as IL. In this way, the current I is divided in two parts. I is divided in two parts, IR plus IL. So voltage is divided. So voltage दोन भागात जातं. हे जे voltage आहे हे दोन मध्ये विभागलं जातं. इथे करंट दोन मध्ये विभागलं जातं. हा दोन्हीमधला फरक आहे. समजलं का आता कळलास तर? हा सर थोडस आलंय लक्षात. थोडं आलंय लक्षात थोडस समजलं. तुम्ही घेऊन काढा मग तुम्हाला लक्षात येईल. किती महिने तुम्ही कधी जॉईन झालाय? बोला. 9:15 सर. आणि किती लेक्चर अटेंड? सगळे लेक्चर झाले का आजपर्यंत तुमचे? का तिथं पण जॉईनिंग उशीर आहे का? नाही सर आजच झाले असं. आजच झालंय. मग आता लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. आता ह्याच्याप्रमाणे आपण रेजिस्टर आणि हा आहे रेजिस्टर आणि हा आहे कॅपॅसिटर. हे दोन जर एकमेकाला पॅरलल ह्याला म्हणतात सिरीज. रेजिस्टर आणि कॅपॅसिटर एकमेकाच्या सिरीज मध्ये जोडतो आणि त्याला आपण V = Vm sin ओमेगा t हे व्होल्टेज लावलं तर त्यातून करंट I वाहतो आणि मग हा करंट I याचे दोन भाग होतो. VR व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर आणि VC व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. हे आहे त्याला सिरीज कॉम्बिनेशन म्हणतात. त्याला सिरीज RC सर्किट म्हणतात. आता पॅरलल मध्ये काय होणार? हा R आणि हा C एकमेकाला पॅरलल जोडले असं आपण म्हणतो. एकमेकाला पॅरलल जोडले असं म्हणतो. V = Vm sin ओमेगा t हे व्होल्टेज अल्टरनेटिव्ह व्होल्टेज या सर्किट मध्ये जोडलं तर हा आहे C, हा आहे R, त्यातून करंट वाहतो IR, यातून करंट वाहतो IC आणि हा टोटल करंट I. हा टोटल करंट I. हे व्होल्टेज 200 व्होल्टेज असेल तर हे 200 व्होल्टेज कॅपॅसिटरला पण लागू होतं आणि हे 200 व्होल्टेज रेजिस्टरला पण लागू होतं. हे सेम व्होल्टेज दोन्हीला लागू होतं. पॅरलल मध्ये व्होल्टेज सेम राहतं आणि सिरीज मध्ये व्होल्टेजची विभागणी होते. त्या 200 ची व्होल्टेज जिथे काही विभागलं जातं तिथे काही विभागलं जातं आणि करंट सारखा असतो. सिरीज मध्ये करंट सारखा असतो, पॅरलल मध्ये करंट वेगळा असतो आणि व्होल्टेज सारखा असतो. व्होल्टेज सारखा असतो. मग इथला आपण पाहिलं रेजिस्टर हे हा इथला करंट I यातनं वाहणारा हा करंट सेम वाहतो म्हणून करंट I ला रेफरन्स घेतला तर VR हे व्होल्टेज VR आणि हे व्होल्टेज हा करंट I रेफरन्सला घेतला यातनं वाहणारा करंट I रेफरन्सला घेतला तर हा करंट पाठीमागे असतो कशाच्या? या VL च्या. हे जे इंडक्टरच्या अक्रॉस व्होल्टेज व्होल्टेजच्या पाठीमागे करंट. लक्षात ठेवा रेजिस्टर मधला करंट आणि व्होल्टेज एकाच दिशेत असतात. इंडक्टर मधला व्होल्टेज आणि करंट, इंडक्टर मधला व्होल्टेज आणि करंट व्होल्टेजच्या पाठीमागे करंट असतो आणि कॅपॅसिटर मध्ये व्होल्टेजच्या पुढे करंट असतो. कॅपॅसिटर मध्ये व्होल्टेजच्या पुढे करंट आहे. व्होल्टेजच्या पुढे करंट आहे आणि या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला काय होतं? हा करंट I रेफरन्स घेतला हे VR आणि हे VC याचा पॅरामीटरग्राम पूर्ण केला तर हे जे येतं त्या डायगोनलला म्हणतात टोटल व्होल्टेज. हे व्होल्टेज VR आणि VC मध्ये हे आहे VR, हे आहे VC आणि हे आहे V. हे व्होल्टेजचे आपण असं तयार करतो VR आणि VC. तसं आता इथं बघा हा करंट आहे, टोटल करंट I त्याची विभागणी झाली IR आणि IC मध्ये. त्यातनं वाहणारा करंट वेगळा, त्यातनं वाहणारा करंट वेगळा. इथं व्होल्टेज दोघांना सारखं आहे त्यामुळे आता मी व्होल्टेज सारखं आहे हे V सारखं आहे. समजा 200 इथं अप्लाय केलं, 200 इथं अप्लाय केलं म्हणून इथं आता इथे करंट सारखा होता म्हणून करंट रेफरन्स घेतला. त्यात आता व्होल्टेज सारखं आहे म्हणून व्होल्टेज मिळणं रेफरन्स घेतलं. हे सेम व्होल्टेज लोकल आहे, व्होल्टेज सारखं आहे आणि मग त्यातनं वाहणारा करंट आहे IR. व्होल्टेज आणि करंट एकाच दिशेत असतो. रेजिस्टर मधला व्होल्टेज आणि करंट एकाच दिशेत असतो. महेश गुरगुटे स्पीकर नाव आहे तुमचा
महेश बुरबुटे महेश ड्रॉप करावा लागेल तुम्हाला. महेश बुरबुटे कुठे गेला स्पीकर ऑन ठेवून? महेश बुरबुटे मुलं कशी नालायक आहेत, काय सगळ्याचं वेळ लागलं. बरं, ठीक आहे. म्यूट करा. झालं, गेलं. तिथं व्होल्टेज विभागलं जातं, करंट सेम राहतो. म्हणून आपण हे करंट सेम घेतला आणि हे दोन डायग्राम काढल्या. तिथं व्होल्टेज सेम आहे, करंट विभागला जातो. व्होल्टेज सेम आहे, त्यातनं वाहणारा करंट रेजिस्टर मधला आय. आता कॅपॅसिटर मधला करंट पुढा असतो, इंडक्टर मधला करंट पाठीमागे, कॅपॅसिटर मधला करंट पुढा असतो. तर मी हे व्होल्टेज घेतलं रेफरन्स व्ही, तर कॅपॅसिटर मधला करंट आय हा पुढा असतो. कॅपॅसिटर मधला करंट आय, आता कॅपॅसिटर मधल्या करंटला आयसी, तर आयसी व्होल्टेजच्या पुढे असतो, किती असतो 90 डिग्री. त्या बेसिक आयडिया आहे. रेजिस्टर मधलं व्होल्टेज आणि करंट एकाच दिशेत असतं. कॅपॅसिटर मधलं करंट व्होल्टेजच्या पुढे असतो. दिसतो का व्होल्टेजच्या पुढं? व्होल्टेजच्या पुढं करंट आहे, हे असं आहे म्हणून व्होल्टेजच्या पुढं करंट आहे. आता ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन जर मी केलं तर हे व्होल्टेज व्ही कॉमन घेतलं, हा करंट आय आर आहे तसा घेतला, आय आर आणि व्ही. आता आय एल आणि आय सी हा जो करंट आहे हा व्होल्टेजच्या पुढे आहे आणि म्हणून मी घेतो हा व्होल्टेजच्या पुढे करंट आय सी. आणि मग याचा पॅरलल पूर्ण करा. हे जसा पॅरलल पूर्ण केला, व्ही आर आणि व्हीसी चं व्होल्टेज मिळालं व्ही, हे व्होल्टेज व्ही आर प्लस व्हीसी म्हणजे व्ही. तसं इथला करंट आय आर आणि आय सी याचा पॅरलल तुम्ही पूर्ण केला तर हे हा जो डायगोनल मिळतो, हा डायगोनल म्हणजे हा टोटल करंट. टोटल करंट आय आर आणि आय सी मध्ये विभागला जातो. आय आर आहे व्होल्टेजच्या दिशेला, आय सी आहे व्होल्टेजच्या पुढे 90 डिग्री, आय सी आहे व्होल्टेजच्या पुढे 90 डिग्री. आणि मग हा पॅराग्राफ पूर्ण केल्यानंतर तुम्हाला जे मिळतं तो डायगोनल म्हणजे टोटल करंट आय. हा आय काढायचा, तर आय इज इक्वल टू आय आर प्लस आय सी. आणि हे वेक्टर असतो, आय आर वेक्टर व्होल्टेजच्या दिशेनं, आय सी वेक्टर त्याच्या 90 डिग्री पुढे आहे. आणि म्हणून पॅराग्राफ आपण पूर्ण करतो. आणि हा डायगोनल असतो तो टोटल करंट असतो. टोटल करंट म्हणजे आय आर प्लस आय सी, आय आर प्लस आय सी. त्याला फेजर डायग्राम ऑफ आरसी सिरीज सर्किट म्हणतात. फेजर डायग्राम ऑफ आरसी सिरीज सर्किट. आता याचा वेव्हफॉर्म जर काढायचा असेल तर हा अँगल आपण फाय अँगल म्हणतो. हा अँगल आहे फाय. हे आहे करंट, हे आहे व्होल्टेज. आता सांगा व्होल्टेजच्या पुढे करंट आहे का व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे? बोला, व्होल्टेजच्या पुढे करंट आहे का व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे? हा, मुलींमध्ये व्होल्टेजच्या पुढे करंट आहे का व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे? व्होल्टेजच्या पुढे करंट आहे. हा, व्होल्टेजच्या पुढे करंट आहे. मग आता पुढे म्हणल्यानंतर वेव्हफॉर्म करताना काय करावं लागतं बघा. हे व्होल्टेजच्या पुढे करंट आहे, हे आहे तुमचा 0 नंबरची येणारी वेव्ह, हे आहे व्ही आर व्होल्टेजची वेव्ह. सगळ्याला आपण व्होल्टेज वेव्ह कॉमन काढतो. V is equal to Vm sin omega t. 0 नंबरची होणारी वेव्ह आहे. V is equal to Vm sin omega t. आता करंट व्होल्टेजच्या पुढे आहे, किती न पुढे आहे? फाय अँगल. समजा मी फायची किंमत 45 आहे, फायची किंमत 45. तर ह्या बाजूला म्हणजे मागं आणि ह्या बाजूला म्हणजे पुढं. तर ते 90 डिग्री, ते 90, 180, 270 आणि 360.
0 मध्ये 90 मिसळलं व्होल्टेज मॅक्सिमम, 90 मध्ये 90 मिसळलं व्होल्टेज 0 ला, त्याच्यामध्ये 90 मिसळलं 270 ला व्होल्टेज मायनस मॅक्सिमम, आणि 270 मध्ये 90 मिसळलं तर 360 ला व्होल्टेज येतो 0 ला. तसं आता फाय अँगलनं करंट हा पाठीमाग करंट हा इथला करंट पुढे आहे, व्होल्टेजच्या पुढे करंट आहे म्हणून इथून सुरुवात करतो. तर फायची किंमत मी 45 घेतली तर हे म्हणजे 90 आणि एवढा पार्ट म्हणजे 45, हा आहे 45, तर एवढा हाच 45 इथे घेतला तर हा -45, या बाजूला म्हणजे मायनस, या बाजूला म्हणजे प्लस, -45. याच्यामध्ये 90 मिसळलं, 0 मध्ये 90 मिसळलं मॅक्सिमम, -45 मध्ये 90 मिसळलं तर आलं +45, तर हा करंट येतो मॅक्सिममला. -45 मध्ये 90 मिसळलं करंट आला मॅक्सिममला. आता 90 मध्ये 90 मिसळलं की व्होल्टेज येतो 0 ला. तसं 45 मध्ये 90 मिसळलं तर 135 ला हा करंट येणार 0 ला. जसं व्होल्टेज 180 0 येतो तसं -45 अधिक 90 प्लस 45 ला करंट येतो 0 मॅक्सिममला. त्याच्यामध्ये 90 मिसळलं करंट येतो 0 ला. आता 180 मध्ये 90 मिसळलं व्होल्टेज येतो मायनस, तर 135 मध्ये 90 मिसळा 225 ला हा करंट येणार मायनस, 225 ला हा करंट मायनस. 270 मध्ये 90 मिसळलं की व्होल्टेज येते 0 ला. तसं 225 मध्ये 90 मिसळलं तर 315 ला हा करंट येतो 0 ला. हा करंट येतो 0 ला आणि हा आहे करंट वेव्हफॉर्म. I = Im sin ओमेगा टी. कॅपॅसिटर मधला करंट व्होल्टेज पेक्षा लीडिंग आहे म्हणून याला प्लस चिन्ह येतं, प्लस आहे, हे प्लस आहे, व्होल्टेजच्या पुढे करंट आहे प्लस आहे आणि म्हणून ह्या इक्वेशन मध्ये प्लस येतं. ओमेगा टी प्लस पाय, व्होल्टेजच्या पुढे करंट असला की प्लस, व्होल्टेजच्या मागे करंट असला की मायनस. तर हे याला म्हणतात वेव्हफॉर्म ऑफ आरसी सिरीज सर्किट. वेव्हफॉर्म ऑफ आरसी सिरीज सर्किट. यात काय अडचण आहे का विचारा, बोला. कडलासकर आता कळलं का कडलासकर? हो सर. तर फरक आरसी मध्ये काय होतं, करंट पुढे असतो आणि आरएल मध्ये करंट पाठीमागे असतो. म्हणून इथून सुरुवात केली होती, करंट इथून काढला होता. आता हे पुढे आहे म्हणून या बाजूला घेतला, करंट ह्या बाजूला घेतला आणि इथून सुरुवात झाली. तर याला म्हणतात आरसी सिरीज सर्किटचा वेव्हफॉर्म. आणि आरसी सिरीज सर्किटचा फेजर डायग्राम काढताना हे आहे व्होल्टेज, हे व्होल्टेज घेतला आपण, हे व्होल्टेज आणि व्होल्टेजच्या पुढे करंट आहे, व्होल्टेजच्या पुढे करंट आहे, कितीनं पुढे आहे, फाय अँगल पुढे आहे. हे आहे फाय, दिस इज व्होल्टेज व्ही. व्होल्टेजच्या पुढे करंट आहे कितीनं, फाय अँगल. हे व्होल्टेजच्या पुढे करंट आहे फाय अँगल, हा पुढे आहे व्होल्टेजच्या. पण फाय म्हणजे 45 घेतलं तर या ठिकाणी फाय. आता सांगा हे प्लस म्हणायचं तर मायनस. मग तुम्हाला सांगितलं व्होल्टेजच्या मागे करंट असेल तर मायनस आणि व्होल्टेजच्या पुढे करंट असेल तर प्लस, म्हणून ह्याला +45. त्याला म्हणतात फेजर डायग्राम ऑफ आरसी सिरीज सर्किट, त्याला म्हणतात वेव्हफॉर्म ऑफ आरसी सिरीज सर्किट. त्याच्यामध्ये काय अडचण आहे का विचारा, समजतंय का? 0 मध्ये 90 टाकलं तर हो सर. आणि -45 मध्ये 90 टाकलं की करंट मॅक्सिमम जातो. 90 मध्ये व्होल्टेज 90 मिसळलं की 180 ने 0 ला येतो व्होल्टेज. तसं 45 मध्ये 90 टाकलं की करंट मॅक्सिमम जातो. 180 मध्ये 90 टाकलं की व्होल्टेज मायनसला जातं मॅक्सिमम. 135 मध्ये करंट 90 टाकलं की 225 ला करंट मायनस जातो. 270 मध्ये 90 टाकलं की 360 ला करंट येतो 0 ला, करंट येतो 0 ला. तसं 225 मध्ये 90 टाकलं 315 ला करंट येतो 0 ला. अशा प्रकारे ही वेव्हफॉर्म काढा. अशा प्रकारे हा वेव्हफॉर्म. तुमच्या परीक्षा आता ऑफलाईन होणार आहे, ऑनलाईन पण वर्गात येऊ, त्यामुळे तुम्हाला वेव्हफॉर्म काढा म्हणू शकतात. लक्षात ठेवा, सगळंच टोटल एमसीक्यू येईल असं नाही. तुम्हाला पेपर मध्ये या वेव्हफॉर्म काढायला लावतील किंवा
फेजर डायग्राम काढायला लावतील किंवा ह्याच्यावरून एमसीक्यू येतील तर आपण एमसीक्यू तयार करूया ह्याच्या पुढं. पण RL सिरीज सर्किट त्याला RC सिरीज सर्किट म्हणतात, त्याला RC पॅरलल सर्किट म्हणतात. तर हा मुद्दाम दोन्ही मधला फरक कळावा म्हणून ह्या ठिकाणी काढून दाखवलं. बोला काय अडचण आहे का मुलांनो? बोला, विचारा. मुलीमध्ये डांगे, डांगे हो सर. समजतंय का? हो समजले. हा, स्क्रीनशॉट टाका एक स्क्रीनशॉट टाका अटेंडन्स साठी. किती मुलं आहेत? 72 मुलं आहेत सर. मुलं आहेत. हा, स्क्रीनशॉट टाका एक आणि विचारा. हा सर टाकते. हा, तुमच्या सिलेबस मध्ये जसं सिरीज सर्किट्स आहे तसं पॅरलल सर्किट आहे. RC सिरीज, RC पॅरलल. याच्या अगोदर आपण RL सिरीज घेतलं होतं आणि RL पॅरलल घेतलं होतं. तर सिलेबस मधला हा पॉइंट आता आपला कव्हर झालेला आहे पॅरलल सर्किटचा. समजलं का? मुलांमध्ये विचारा. समजतंय ना? डांगे टाकला का स्क्रीनशॉट? हो सर टाकला. ठीक आहे. आता विचारा, कोणाला काय विचारायचंय का? बोला. मुलांनो विचारा, शंका तुमच्या विचारा. आपल्याला परत वेळ नाही रिपीट करायला. काय अडचण आहे का? बोलो बोलो पटपट. ठीक आहे, आज आपण थांबूया. मला परत लेक्चर आहे खाली ठेवायचं, त्यामुळं 2-3 मिनिटं आपण लवकरच बंद करतोय. पण तुमच्या शंका असतील तर विचारा. शंका दुपारी आहे का? हॅलो, हा, दुपारी आहे का तास आपला सर? दुपारी प्रॅक्टिकल असेल हो, तास नाही दुपारी. आपण आता उद्या घेणार आहोत. उद्या इलेक्ट्रिकलचा BEचा इलेक्ट्रिकलचा तास उद्या 11:30ला आहे. समजा मला 11ला आहे, समजा जर 10चा मिळाला तर मी 10 ते 12 कंटिन्यू करणार आहे. 10 ते 12 2 तास येणार आहे. आपण सिलेबस मध्ये थोडस पाठीमागं आहोत. कशामुळे पाठीमागं आहोत? तुमची गुरुवार शुक्रवार माझे क्लास असतात आणि तुमची टेस्ट गुरुवार शुक्रवारी झाली. दिवाळीची सुट्टी पण शुक्रवारी झाली. परवा मागची गुरु नानक जयंतीची सुट्टी पण शुक्रवारी झाली. त्याच्यामुळं तर त्याच्यामुळं आपल्याला थोडस पाठीमागं पडलोय आपण पुढं उद्या सकाळी घेऊया. बघू तास कसे ऍडजस्ट होत आहेत. हा, ठीक आहे. हॅलो सर. हा बोला. सर काही एक्झाम आमची ऑफलाईन झाली तर मग आम्हाला क्वेश्चन पेपर्सला मध्ये MCQs येणार का, ब्रॉड क्वेश्चन्स? सांगता येत नाही. एक्झाम्पल सुद्धा विचारले जाऊ शकतात. एक्झाम्पल ऑनलाईन मध्ये होऊ शकतात, येऊ शकतात. एक्झाम्पल सोडवायला विचारू शकतात. सगळेच MCQ असतील अशी गॅरंटी देता येत नाही. त्यामुळे तयारी करा. आपण पूर्ण तयारी करून घेऊया. MCQ पण घेऊया आणि थिअरी पण घेऊया. ठीक आहे. कोणते सर ऑफलाईन कधी चालू व्हायचंय कॉलेज? थोडस अजून डिसिजन नाही झाला. डिसेंबर मध्ये होईल आता. मुलांनो सकाळ सर घेणार आहे तर मी आता एंड करतो मीटिंगला.